सांगली महापालिका क्षेत्रातील वैद्यकीय होलसेल औषध व्यापाऱ्यांचा जनस्वराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश। व्यापाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी करणार प्रयत्न समितदा कदम। सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रातील वैद्यकीय होलसेल औषध व्यापाऱ्यांनी आज जनस्वराज्य शक्ती पक्षात प्रवेश केला आहे। जनस्वराज्य पक्षाचे प्रदेश अध्यक्ष समितदा कदम यांच्या हस्ते शीतलकुमार हवलदार, आनंद पाटील, उमेश वसगडेकर, शिवलिंग बिंदगी, मंजूरनाथ सावनूर, निलेश सासरकर, तेजस पट्टणशेट्टी, रवींद्र रामदासी, विद्याधर पाटील, राजा मेघानी, डॉक्टर विलास कांबळे, घनश्याम बेलार यांचा प्रवेश संपन्न झाला। आणि यावेळी ज्येष्ठ नेते महादेवांना कुरणे, जिल्हाध्यक्ष आनंदसागर पुजारी, शहर जिल्हाध्यक्ष डॉक्टर पंकज मेहत्रे, शहर अध्यक्ष योगेंद्र दरबंदर, विनायक, सरपंच सुनील बेंडगर, सूरज भगत, रमेश नाईक, आदित्य साळुंके, मानतेश पुर्णे यांच्यासह जनस्वराज्य शक्ती पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते। वैद्यकीय होलसेल औषध व्यापाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन समितदा कदम यांनी दिलं आहे। जनस्वराज्य शक्ती पक्षामध्ये एक अतिशय चांगली संघटना वैद्यकीय क्षेत्रात ज्यांची गरज आहे असे होलसेल मेडिकल असोसिएशन जे आहे त्या सगळ्या मंडळींनी आज पक्षात प्रवेश केला। शीतल हवलदार आणि त्यांच्या सर्वच प्रमुख मंडळींनी आज या ठिकाणी प्रयत्न केला। इतर उद्योजकही या ठिकाणी शंकर क्लॉथ स्टोरवाले वगैरे सगळी मंडळी आहेत। या सगळ्यांचं मी आज पक्षात स्वागत करतो। येणाऱ्या काळामध्ये मिरजेमध्ये आणि राज्यामध्ये जे ह्या संघटनेचे ज्यांच्या ह्या अडचणी असतील त्या कशा दूर केल्या जातील यासाठी पाठपुरावा आम्ही सगळे करू। आज या सगळ्यांचं मी पक्षात स्वागत करतो आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या कार्यास मी शुभेच्छा देऊन त्यांचं पक्षात स्वागत करतो। माझे इथे मित्रपरिवार, मेडिकल व्यावसायिक, इव्हन कापड व्यावसायिक, आज आम्ही सर्वजण जनस्वराज्य पक्षामध्ये प्रवेश करत आहोत। आम्ही रुग्णसेवाही पूर्वी करत होतो आणि आताही समितदा कदम आणि महादेवांना कुरणे, इव्हन मेहत्रे दादा यांच्या मार्गदर्शनाखाली सेवा करत राहू आणि आज आमचा याच्यामध्ये प्रवेश झाला आहे। ब्युरो रिपोर्ट SVN मराठी सांगली।